मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही गाडीच झाली आहे, कारण मी आता निघालो आहे नांदगावला. एक जरा पार्सल द्यायचं होतं, तर आता चाललोय नांदगावला. तर चला बघूया. तर आता मी निघालो आहे. तर आता तुम्ही जो पाहताय रोड ना, तो आमचा आतला रोड आहे, शॉर्टकट आहे, डायरेक्ट मेन रोडला जॉईंट होतो. थोडा खराब आहे पण ठीक आहे, बरं पडतं जायला. आणि हा कुत्रा उठला बाबा स्वतःच. तर आता बघा तुम्ही रस्ता, हा बघा. आता आपण इथे झालो, मेन रोडला जॉईंट होणार आता. आणि आपल्याला इथनं घ्यायचं आहे लेफ्ट. हा बघा, लेफ्ट घेतला आणि हा बघा मेन रोडला आपण जॉईंट झालो. तर आता इथून आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. तर इथून नाही म्हटलं तरी 10-1 किलोमीटर असेल नांदगाव. तर आपण लवकरात लवकर पोचूया. आणि सकाळची वेळ असल्यावर मस्त थंड आहे सगळं, त्यामुळे बरं वाटतं आहे. आणि ट्रॅफिक पण नाही आहे, त्यामुळे लगेच पोचू आपण. हे आता गाय एवढ्या का दिसत आहेत रोडवर, वाट द्या मला. वाट दिली बाबा मला, साईडला झाल्यात सगळ्या. तर कशी तरी त्यातनं वाट काढली आता. आणि आता आलो आहे मी नवीन कुर्ली वसाहतीत. तर नवीन कुर्ली वसाहतीत आमचं मूळ घर आहे, जिथे आमचं गणपती असतो. तर दाखवीन मी तुम्हाला कधीतरी गेलो तर. आणि आता आपल्याला जायचं आहे, हे बघा इथे जो पुढे तिटा आहे ना, तिथनं राईट घेतला की मूळ घर येतं तिथे. आणि आपल्याला आता त्या साईडला नाही जायचं आहे, तर आपण इथनं घेऊया लेफ्ट, मेन रोड कंटिन्यू करूया. तर हे बघा तिकडे त्या साईडला आहे आमचं घर. आणि हे IT लेफ्ट साईडला. तर आपल्याला आता स्ट्रेटच जायचं आहे. आणि आता हा बघा पुढे इथे गेलं ना थोड्या अंतरावर ना, की तिथे आणि एक तिटा लागतो. तर तिथनं आपल्याला राईट घ्यायचं आहे. दाखवतो तुम्हाला, थांबा. बघू शकता आता हा फाटा आलाय. हा सरळ रोड गेलाय तो कणकवलीला. आणि इकडनं आता आपण राईट घेऊया, आपण नांदगावला जाऊ. आता पाहू शकता तुम्ही रस्त्याचं पूर्ण काम चालू आहे, त्यामुळे रस्ता खूपच खराब आहे. सकाळी सकाळ असल्यामुळे रस्त्यावर कोणच दिसत नाही आहे, नाहीतर इथे परत थोड्या वेळाने आता ट्रॅफिक होईल. त्याआधी आपण जाऊन येऊया लगेच. रोड ना खूप मस्त होता आधी, म्हणजे नांदगाव रोड म्हणजे एकदम भारीच होता. खूप प्लेन व्यवस्थित रोड, काय खड्डे नाही काय नाही. आता हा काहीतरी हायवे करतायत, त्यामुळे परत त्याचं काम सुरू केलं नाही आहे त्यांनी. पण आधी पण हा मस्त होता. आम्ही यायचो इथे स्टेशनला वगैरे. इथनंच आता नांदगावला स्टेशन आहे, त्यामुळे बरं वाटायचं इथे. आणि तशी गर्दी नसायची जास्त, कोण नाही, ट्रॅफिक नाही. आता बघू, आता हा हायवे होतोय मोठा, त्यामुळे इथे आता ट्रॅफिक वाढेल. तर बघू शकता तुम्ही मस्त कसं गारगार हिरवं झालं एकदम दोन्ही साईडला. आणि बरीचशी झाडं ही आता हायवेमुळे तोडली आहेत, त्यामुळे थोडं हिरवळ कमी झाली आहे. पण तरी बघू शकता तुम्ही आजूबाजूला खूप झाडं आहेत. मस्त वाटतं रोडला. आता बघू लवकरात लवकर याचं काम झालं की मस्त होईल नांदगावला यायला. आता ऑफ रोडिंग करत जायला लागतं. बघा ही आता अशी लोक ना, ते ह्या रोडला मॉर्निंग वॉकसाठी येतात.
अशी खूप लोक दिसणार, अशी मॉर्निंग वॉकसाठी आलेली असतात. कारण हा जो रोड आहे ना तो मस्त शांत असतो, ट्रॅफिक नाही काय नाही. त्यामुळे इथल्या सगळी फोंडातली लोक वगैरे किंवा आजूबाजूचे इथले ना सगळी इथे ह्या रोडला मॉर्निंग वॉकला येतात. ते आता ना आल्यावर ना इथे 2 बाजूला रोड झालाय त्यांचा करून, पण हा एवढाच पॅच आहे जो झालाय. म्हणजे तिने डांबरी रस्ता घालून ठेवलाय. याच्यावर आता सिमेंटचा रोड येणार आहे काहीतरी. आणि आता आपण पोचलोय रेल्वे स्टेशनवर. थांबा तुम्हाला आता दाखवतो रेल्वे स्टेशन. तर हे बघा, तुम्ही पाहू शकता, हे आहे रेल्वे स्टेशन. हे बघा, ह्या साईडला पण थोडं आहे, दिसत नाही. इथे आहे स्टेशन आणि इकडनं अशी ट्रेन येते. तर आता रेड सिग्नल तर दिसतोय, त्यामुळे ट्रेन तर काय भेट दिसणार नाही. तर जाऊया आपण, आपल्याला पोचायचं आहे. येताना बघूया, दिसली तर दाखवीन. हा बघा, स्टेशनला जायला इथून रोड आहे, इथून जायला लागतं. आता इथून थोडासा रस्ता चांगला केलाय, म्हणजे झालाय थोडक्यात. तो बघू शकतो कसं मस्त वाटतं, एकदम बघूनच बरं वाटतं एकदम असं. ते बघा तिकडे, आता तिकडे डोंगर आहेत, पण आता बघा किती धुका आलाय, त्यामुळे काही दिसत नाही तिथे. मस्त एकदम थंड थंड वाटतं एकदम. तर आलो आता आपण. 2 किलोमीटर नांदगाव आहे, पोचू लवकरच. थंड गार वाटतं ना की मी काच उघडून ठेवली आहे. एसी वगैरे काय नको, नॅचरल हवा घेऊया सकाळी सकाळी. गावात पोचलो आहे. ही आहे नांदगावची बाजारपेठ आणि आज समोर मुंबई गोवा महामार्ग. आता इथे फ्लायओव्हर आहे, आपल्याला इथेच खालती वाट बघायची आहे. कोणतरी येणार आहेत, त्यांना ती पार्सल फक्त द्यायचं आहे. बघू कुठे उभे आहेत ते, शोधूया. गाडी तर आता इथे बीचच्या खाली पार्क केली आहे. आता बघू, ती इथेच येतो म्हणालेले, बघतो. पण गेलो होतो देवगडला, तो बघा हा रोड, या रोडने आपण सरळ गेलो होतो देवगड. काल पण आपण इथे आलो होतो. ह्यांना द्यायची होती ती पार्सल, ते दिलं आहे. आता आपण निघूया. मस्त दिसतंय बघा. मगाशी बोललो होतो वाटेत रेल्वे स्टेशन लागतं, आणि नशीब एवढं चांगलं की आत्ताच ग्रीन सिग्नल दिसतोय. तर तुम्हाला आता रेल्वे दाखवतो. One day I sit down on my old squeaky chair, papers scattered like dreams in the air. Coffee's cold, the clock runs way too fast, moments slipping. तर बघू शकता, ट्रेन तर आता गेली आहे, खूप फास्ट गेली आहे आणि आता गायब होईल बघा. झाली गायब. ट्रेन तर आता बघून झाली आहे. आता घरी जाऊया पटकन.
घरी वाट बघत असतील. तर चला, समोरून आता ट्रक आलाय आणि ह्या रोडवर 2 गाड्या एकसाथ सुटत नाही, म्हणून म्हटलं आधीच गाडी थांबून घेऊया, जाऊन दे त्याला. मस्तपैकी पास झाला, आता काय टेन्शन नाही. नाहीतरी ते खालती जायला वाटच नाही ठेवलेली आहे, डायरेक्ट तिकडे चिखल आहे सगळा. तो सीन दिसतोय, कसलं धुकं पडलंय, एक नंबर. हाय फोंडा घाट बघा कसं वाटतंय, बर्फ असं पडल्यावर का वाटतंय. हे धुकं आहे, एकदम मस्त दिसतंय, सुंदर, एकदम सुंदर. हे फक्त आपल्या कोकणातच बघायला मिळू शकतं आपल्याला. हे बघा, पाहू शकता तुम्ही मस्त. आता हा बघा, हा माझ्या घरी जायचा वाट आहे आणि इथनं काय व्ह्यू आहे, मस्त. असं वाटतंय की बर्फाची चादर ओढली आहे डोंगरांनी, एक नंबर दिसतंय बघा. आणि ही वाट सुद्धा बघा, दोन्ही बाजूला कसं जंगल असल्यासारखं आहे आणि मधनं मी चाललोय. चाललोय. One day I sit down on my old squeaky chair, papers scattered like dreams in the air. Coffee's cold, the clock runs way too fast. आता आंघोळ वगैरे तर सगळं करून झालंय, आवरलं सगळं. आता जरा एक काम आहे ते करून येतो. जोरात पाऊस सुरू झाला आहे, तुम्ही पाहू शकता. इकडचं कॅरम वगैरे सगळं उचललं आता, खूप जोरात पाऊस आला आहे. One day I sit down on my old squeaky chair, papers scattered like dreams in the air. Coffee's cold. तर आता वाजलेत रात्री 10 आणि आता जेवण वगैरे तर माझं सगळं झालं आहे. आणि आज संध्याकाळी तर मी जरा कणकवलीला गेलो होतो, त्यामुळे काय संध्याकाळी काय व्लॉग करायला मिळाला नाही. तर आजचा तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.